नमस्कार। आज जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणाशी सेवा करण्याचं भाग्य लाभलं आहे। याच्यासारखी दुसरी आनंदाची कुठलीच गोष्ट नाही आहे। आपला जसा जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं तसं थोडं थोडं आपण बोलत जाऊयात। पण सुरुवात आज या कार्यक्रमासाठी छोटे माऊली यांचं हे नियोजन आहे। तरी माऊलींचं नाव जरी छोटं म्हणतोय आपण सुरुवातीला, पण नियोजन एवढं भव्य आहे की मी अनेक सप्ताह फिरलेलो आहे। असे सप्ताह फक्त मराठवाड्यात व्हायचे पूर्वी, अजूनही होतात। पण आपल्या परिसरात अशा पद्धतीची सुरुवात आणि इतकं मोठं नियोजन हे माऊलींमुळे झाले। जोरदार टाळ्या वाजतात। आणि आजच्या भजनाची सेवा खास करून हरिभक्तीपरायण ज्यांना गाण्यातलं कळतंय अशीच माणसं इथं आमंत्रित करू शकतात। वारकरी संप्रदायात अतिशय सुंदर अशा कीर्तनामध्ये ते चाली जात आहेत। हरिभक्तीपरायण अरुण महाराज जेवले यांनी खास आमंत्रित केलं आणि त्याही अगोदर आमचे शिष्य हरिभक्तीपरायण ओडापे महाराज यांनी आधी मला सगळ्यांच्या आधी सुचवलं आणि त्यानंतर मग तुम्ही मंडळीने या कार्यक्रमाचं सगळं संयोजन केलं आहे। अतिशय सुंदर योग आहे। आपण सुरुवात रामकृष्ण हरी करूयात। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो जय राम कृष्ण 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 Krishna
कृष्ण हरे जय जय राम हरि जय राम हरि जय राम जय जय Sama
पम पद पम पम पनी हरि जय राम हरि जय राम हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि निज रि मोम राम निज हरि जय जय राम निज निज मोम निज गम गम पम गम गम पसनी साई मोम गम हरि जय राम हरि 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 गम गम पप गम बनि सानी गम बनि जानी गम बनि जानी हरि जय जय राम निज नि र प म प ग म ग रि स नि स ग म प ग म प नि स नि र प प नि प ग म प ग म प नि स हरि जय जय राम स नि प प नि स ग ग रि स नि स नि स प नि द प द प म प प प ग म ग रि स ग म प ग म प नि स द द द द द हरि जय जय राम हरि 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 बनि द प द प म प प ग म ग रि स गम प गम बनि द गम बनि द द द गम बनि द द जय 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 राम जय जय राम हरि 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 जय राम जय जय राम हरि जय राम जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम जय राम हरि जय जय राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम जय जय राम जय जय राम हरि जय राम हरि जय जय राम हरि जय राम हरि जय राम जय राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम हरि राम कृष्ण हरि हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम जय राम हरि जय राम जय राम कृष्ण हरि हरि जय राम हरि जय जय राम हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हा 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 हरि जय राम हा 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 हरि जय राम हा 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 जय राम
Krishna Hari Hari Jai Ram Krishna Hari Krishna Hari Hare Ram Krishna Hari Hare Ram Krishna Hare Ram Krishna Krishna Hari Hare Ram 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 Krishna Hare Hare Ram 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 Krishna Hare 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 Ram Krishna Hari Hare Ram Krishna Hari Hare Ram Krishna Hari Sani da ni da da ni da da ni da 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 Hare Ram Krishna Hari Ram Krishna Hari Hare 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 Ram Hari Ram Ram Hare 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 Ram Ram Hare Hare Ram Krishna Hari Hare 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 सर्व श्रोत्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. आपण असे काही चक्रधार म्हणणार आहोत, सगळ्यांची साथ पाहिजे. वंदे मातरम. भारत माता जोरात झालं पाहिजे. भारत मातेसाठी चक्रधार आहे. वंदे मातरम. वंदे मातरम. यानंतरचा चक्रधार व्यवस्थित ऐका सगळ्यांनी. लवले महाराज या सप्तासाठी चक्रधार आहे.
हा सप्ताह यासाठी हा चक्रधार. काय सत्ता, काय संयोजन, काय नियोजन. वा काय सत्ता, काय संयोजन, काय श्रोते. वा काय संयोजन, काय श्रोते. हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे. आपल्या जीवनामध्ये हसणं याला अतिशय महत्व आहे. हास्य चक्रधार सगळ्यांनी जोरात हसायचं बरं का. हसायचं कसं सांगतो आधी. एका वेळेस 12 वेळेस हसायचं आपल्याला. हो ना. हा 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 असं 12 वेळा असायचं आहे. म्हणजे 24 वेळा. हा चला पाणी त्यांच्या भूमीमध्ये तुकोबारायचं म्हणून हा कार्यक्रम आहे. एक तुकाराम महाराजांसाठी हा चक्रधार. तुकाराम महाराज की जय. जोरात झालं पाहिजे. तुकाराम महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम. जय राम 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 कृष्ण हरि हरि. जय राम राम कृष्ण हरि. जय राम 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 कृष्ण हरि. जय राम 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 कृष्ण हरि. जय राम राम कृष्ण हरि. जय राम 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 कृष्ण हरि. जय राम 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 कृष्ण हरि. जय राम राम कृष्ण हरि. मायेचा कळवळा मायेची जाणे तैसे मी ताने माऊली. अतिशय सुंदर रचना सुरंजन सादर करणार आहे.
अगदी थोडं शांतता राखा बरं का. प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर मी जवळजवळ 50 वर्ष ही सेवा करतो, भजन सेवा. आणि केवळ तुकोबारायांच्या रचना गाऊन आम्ही इथपर्यंत आहोत, नाहीतर सगळं शून्य आहे. एक सामान्य कुटुंबातला मनुष्य की जे जुने लोक असतील त्यांना आमचं सगळं घर माहिती आहे, पण या भजनानं घडवलं आहे आणि मला एका ठराविक अशा स्थानावर भजनाने बसवलेलं आहे, त्याचा अतिशय आनंद आहे. आणि आणखी भाग्याची गोष्ट अशी की सुरंजन आणि शुभम हे दोघेही आज माझ्या बरोबरीनं गातात, ही आनंदाची गोष्ट आहे. आपण जे आज रचना ऐकणार आहोत, तुम्ही जर शांतता राखली तर तुम्हाला अतिशय आनंद देणार ह्या रचना आहेत. खाली बसा सर्व बाळी भक्तांना विनंती आहे, आपण शांततेत भजन श्रवण करायचं आहे. समोर येऊन स्थानक नको, खाली बसा. उभं राहू नका, मागच्यांना दिसत नाही त्यामुळे आरडाओरडा होतो. खाली बसा. ही रचना मारवा ह्या रागामध्ये स्वरबद्ध केलेली आहे. काहीमध्ये वेगळे सूर आहेत. ते सूर असे काही उगीचच लावलेले नसतात. आपल्याला शब्दांचा भाव प्रकट करण्यासाठी आपण काही सूर इतर रागांचेही घेतो आणि कुठेही असं विस्कळीतपणा असं चालत नाही. ऐकूयात माईचा कळवळा. कळवळा
कळवळा मायची विठ्ठल श्रीरंग विठ्ठल श्रीरंग डोळस प्रसन्न विठ्ठल श्रीरंग विठ्ठल श्रीरंग डोळस अमृत घन नित्य अमृत घन बोळला सदा मायेचा कळवळा मायची जाणी मायेचा कळवळा
कळवळा मायेची मायेचा कळवळा मायेची कैसे मी ताने कैसे मी ताने माऊली मायेचा कळवळा मायेची मायेचा कळवळा मायेची मायेचा कळवळा मायेची मायेची आत्ताची आपण रचना ऐकली की या रचनेमध्ये कुठेही ताण घेतली नाही. म्हणजे या अभंगाचं जर वाट लावायची असते तर हे ताणबाजी केली असते, पण ह्या अभंगाला ते अपेक्षित नाही आहे. मायेचा कळवळा मायेची जाणे म्हणजे मला काय म्हणायचं की आम्हाला खूप आम्ही शास्त्रीय संगीत शिकलो आहे वगैरे म्हणून एखाद्या अभंगामध्ये विनाकारण काही गोष्टी घातल्या जातात आणि कित्येक भजन गायक त्यांना ह्या गोष्टीच कळत नाही. बरं का नवले महाराज समजतच नाही. आणि कुठलाही अभंगाचा भाव वेगळा आणि राग वेगळाच लावलेला असतो. सुंदर ते ध्यान उभेल ते वडील आणि राग चालला मी अगदी थोडी सुंदर अगदी रडत बसतात. म्हणजे असं चालत नाही. आणि आता आपण दोघांची साथ ऐकली तबला आणि पखवाज अतिशय सुंदर ठेका वजनदार. तर हा ठेका 2 महिने आता अमेरिकेला जाणार आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. शुद्ध कल्याण रागावर हे आधारित भजन आहे. तुकोबारायांची रचना आहे. ऐकूया. शुभमच्या आवाजात. अखंड जया
तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती प्रीती अखंड जया तुझी प्रीती 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 अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती मजदे तयाची संगती मगनी कमळापती तुझ बाळाळ कंटाळा अखंड जया तुझी प्रीती प्रीती अखंड जया तुझी प्रीती. तालाला अतिशय सुंदर आहे ताल व्यवस्थित आहे का उगाची संताची पाणी उगाची संताची पाणी न मागे करी काही न मागे करी काही तुझी आणगा विठोबा खंड जया प्रीती प्रीती अखंड जया तुझी प्रीती.
करती मग मी कमलापती तुझवानाणी कणदाळा अनाघात अति बरं का, अनाघात अति आमचं जरा अतिच चाललंय, तुमचं नाही, दोघांचं नाही, पण अतिशय सुंदर वाजवत आहे ते दोघं. आणि आत्ताचा जो अभंग ऐकला आम्ही यानंतर जो अभंग ऐकणार आहे तर याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं आहे की पहिल्यांदा अभंगाचे शब्द आणि शब्दांना काय पाहिजे हे समजून गाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये संप्रदायामध्ये अतिशय वाट लागली. हा एक छोटे माऊलींचा हा सप्ताह आहे. मला नाही वाटत की इथे सिनेमाची चाल कदाचित झाली नसेल असं मला वाटतं. नाहीतर एवढा सिनेमाच्या चालीवर तडाखा आहे. कीर्तनकार सुद्धा सिनेमातल्या चाली म्हणतो. अहो संप्रदाय, आता मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो. आळंदी ते पंढरपूर आणि परतीची वारी करणारे तुम्ही माणसं आहात. आमचे गोडापे महाराज त्यांची दोनही मुलं इतक्या सुंदर वारकरी चाली म्हणतात, जोरदार टाळ्या वाजवा. मी स्वतः ऐकल्यात म्हणून सांगता. तो शिकायला येतो माझ्याकडे तेव्हा घरी मी म्हणत असतो अरे जरा वारकरी चाली ऐकतो काय चालेल. आणि आपल्या लोकांनी नको ते गायचं खरंच. मी स्वतः मनुष्य असा आहे 63 वर्ष म्हणजे 60 वर्ष मी ऐकतोय. मला कळतं आहे तेव्हापासून सगळे वारकरी मी ऐकले, कीर्तनकार छान छान ऐकले. पण अलीकडच्या काळामध्ये ती क्वालिटी गाण्याची सांगतो राहिलेली नाही. पण एक आनंदाची गोष्ट माऊलींसारखे कीर्तनकार महाराज आहेत त्यामुळे हा संप्रदाय आपला नक्की टिकून राहील. त्यानंतर ऐकूया गोड लागे परी सांगताची नाही पैसे मिठी सई आवडीची. रागाचं नाव सांगू का? संपूर्ण मालवंश किंवा कौशिक आंधळाही आपण म्हणू शकतो. पैसे मी
तुकयाच्या स्वामी समीधानी तेव्हा झाली तुझी मागिलाची मागिला गोड लागेल गोड लागेल गोड लागेल यानंतर आपण दिंडीचा अनुभव घेणार आहोत. अलंकापुरा ही रचना झाली. मी स्वतः सावळी ती वृत्ती हृदयी लिंबली. मागच्या विद्यार्थी पंढरी माझे बाहेर साजणी. अतिशय सुंदर रचना आहे. मजा आहे, ऐका. मागचे माईक बघा. कोरस हा वा चला. सावळी सावळी हृदयी लिंबली सावळी सावळी हृदयी लिंबली सावळी देह बुद्धी पालकली देह बुद्धी पालकली माझी साची सावळी सावळी एकदा
धन्य माझा धन्य माझी धन्य माझा भाव हृदय पंढरीगाव राहत असे हृदय पंढरीगाव राहत असे जोडनिया दोन्ही हात जगी जाणवितो मात जोडनिया दोन्ही हात जगी जाणवितो मात एक राजा रे अरंगा पुरा एक राजा रे राजा अरंगा पुरा सावळी सावळी नामयाची जन नामयाची जन विश्रांति विश्रांति आम्ही होते जरा बघा शांति हृदय एकदा रे अरंगा पुरा एकदा रे राजा अरंगा पुरा ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी एका जनार्दनाची सावली एका जनार्दनाची सावली एकदा रे अरंगा पुरा एकदा रे
जे छान गाणं ऐकताना प्रयत्न करून बघत आहे. यासाठी काय बघा एक लक्षण आहे की कलाकाराने अष्टावधानी असलं पाहिजे. एक कार्याचं काम नाही, सगळीकडे लक्ष पाहिजे आणि प्रत्येकाचा राग वेगळा होता. प्रत्येकाने त्याचा राग सांभाळून घ्यायला आणि याच्यात पूर्ण शास्त्र नव्हतं बरं का. हे कॉर्ड्स असतात ना की बाबा हा सोड मग त्या अभंगाला तो जोडलेला सोड असं वारकरी जसं आपण दिंडीमध्ये अनुभव घेतो तोच अगदी अनुभव आपल्याला आलेला आहे. यानंतर आपण उत्तरार्धाकडे जाऊयात. एक गझल अंगाची गवळण आहे. अंग गझलेच आहे, चालू घेतलेली नाही, सगळं आपल्या माथ्यातलंच आहे. पण हा माथा जरी असला तरी या माथ्याला तुकोबा आहे, ज्ञानोबा आहे, एकनाथ महाराज यांचा आशीर्वाद आहे. आता खरं माझ्यासारख्या माठ्या माणसाला हे कसं काय जमलंय मला म्हणजे माझ्या गावाला असताना मी इतका ईर्षाल होतो काय सांगू तुम्हाला. पण जेव्हा भाग्य उजळतं आणि जेव्हा गुरुजनांची भेट झाली तिथपासून सगळं आयुष्य बदललं. रामचंद्रबुवा यादव, पंडित मधुसूदनजी कुलकर्णी आणि संगीत मार्तंड पंडित जसराजजी, कशाचं काय होऊन जातं. जोरदार टाळ झाला ऐकूयात गवळण. सावळिया
पडला पाणी तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला पाणी विव्हळ झाले अंतःकरणी विव्हळ झाले अंतःकरणी मी धनधंदा विसरले आहारे सावळिया घर सोडोनी धरिलेला घर सोडोनी धरिलेला मी वृंदावना गेले हारे सावळिया सावळिया कशी वाजवली मुरली कान्हाने कशी वाजवली मुरली कान्हा वाजवली मुरली कान्हाने कशी वाजवली मुरली आहारे सावळिया एका जनार्दनी गोविंदा एका जनार्दनी गोविंदा गरे समा गरे परि एका जनार्दनी जनार्दनी गोविंदा गरे जने बलि समा गरे जाए जनार्दनी सगम मगम मगरे जने सम मगरे सा मगरे सा मगरे नि सगम पनि सगम पनि सगम एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा तुझ्या नामाचा वजधंदा वृत्ती तव पदी निवर्तली आरे सावळिया आहारे सावळिया आहारे सावळिया कशी वाजवली मुरली कान्हाने कशी वाजवली कान्हा
त्यानंतर माझा कृष्ण देविनाथा माझा कृष्ण देविनाथा माझा कृष्ण देविनाथा कुणीतरी
कार्यक्रमाच्या शेवटी भैरवी आणि ज्यासाठी आपण म्हणजे स्वतःने आयुष्य घातलं आहे त्याच ज्या रचनांनी आमचं भाग्य उजळलं असं तीर्थक्षेत्र नाही की त्या ठिकाणी मी गायलो नाही, असं फळ नाही. मग असेच महाराज भेटले माऊली आणि त्यांनी जुनी आठवण सांगितली की उंबरेकर महाराजांच्या फळावर तुम्ही पैठणला त्या कार्यक्रमात मी यायचं. पैठणला अशी पद्धत होती, सकाळी 9ला सुरू व्हायचं भजन, रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही जायचो. सकाळी 9 ते म्हणजे एकाच ठिकाणी नाही, ह्या फळावर झालं की पलीकडच्या मंडपात. आणि जिद्द अशी होती की इथं गायचं तिथं गायचं नाही. त्यामुळे नवनवीन रचना करण्याची सवय लागली. आणि आज अतिशय भाग्याची गोष्ट आहे की अशा प्रकारच्या सप्ताहामध्ये इतकं सुंदर नियोजन, मग असं मी आपण चक्रधारमध्ये सांगितलं. तर ज्यांनी कोणी ह्या कार्यक्रमाची उपलब्धता करून दिली त्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कार्यक्रमाच्या शेवटी आपण शांत भैरवी ऐकूयात. त्याला ठेकाण असेल म्हणून यांच्याकडनं आता वाजून घेतलं. शांत डोळे झाकून भैरवी ऐका, धन्यता वाटेल. पकवान आणि तबला बंद ठेवा. शेवटची विनवणी, शेवटची विनवणी, संत जनी परिसंग, संत जनी परिसंग, विसरतो न पडावा, विसरतो न पडावा, माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी. आणि कफार बोलू काही, आणि कफार विठ्ठला विठ्ठला, आणि कफार बोलू काही, अवघे पाया अवघे पाया विदित विठ्ठला पांडुरंगा, माय बाबा विसरतो न पडावा,
देवा तुम्हासी तुका म्हण तुका म्हण पडिलो पायारा कराच्या छाया विठ्ठला करा छाया कृपेची करुणा करा विठ्ठला करा छाया करा छाया विठ्ठला विठ्ठला कृष्णा रामा करा छाया करा छाया करा छाया करा छाया करा करा छाया विठ्ठला पांडुरंगा माय बाबा करा छाया कृपेची विसरतो ना पडावा विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी माझा देवा 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 तुम्हासी